ह्या लाईट्स बंद कशा झाल्या? विश्वा विश्वा विश्वा, काय करू रे मी तुझा? माझ्या ॲब्सेन्स मध्ये माझ्या घरात तू घुसलायस. पाहुणचार तर करायला हवा ना. सांग मला कसं करू मी तुझा पाहुणचार. बट या बिफोर दॅट मला हे सांग, तुझ्या त्या बेस्ट फ्रेंड चुकलो, तुझ्या पहिल्या प्रेमाच्या घरात तू असं चोरून का घुसलायस? तुला पकडल्या जाण्याची भीती नाही वाटली का? का प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं, तसंच तुला वाटलं की आजही सगळं माफ होईल? मी इथे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या सेफ्टीसाठी आलोय. ती इथे सेफ नाहीये असं मला माहिती आहे, त्यामुळे त्याची खात्री करायला आलोय मी. मग केली का खात्री? मला सांग, तू तू काय केलंयस तिच्या सेफ्टीसाठी? सेफ्टी इज द कन्सर्न ना. सेफ्टी माय फूट. तुला लाज नाही वाटत? माझ्याच घरी येऊन माझ्या बायकोच्या सेफ्टीबद्दल तू मला विचारतोयस? हू डू यू थिंक यू आर? विश्वा, तू इथे काय करतोयस? सांग ना विश्वा, सांग की तुझ्या मॅरिड फ्रेंडच्या घरी तू इतक्या लेट काय करतोयस? नक्की काय चाललंय इथे? होल्ड ऑन जानू. मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न ना तू विश्वालाच विचारायला हवेत. दॅल बी बेटर. मी एक काम करतो, मी घराबाहेर जातो, तुम्ही एकमेकांशी बोला आणि तुमचं बोलून झाल्यावर मला सांगा. विश्वा, तू इथे का आलायस? जान्हवी, तुला टेडी बेअर दिसतोय? हा ते सगळं सोड. मला सांग, तू इथे का आलायस आणि कसा आलास? जयंत खरी नाहीये हे बघून कसा बसा घरात घुसलो. एक मिनिट. व्हॉट द हेल विश्वा, का वागतोयस असं? तुला कळतंय का ह्यामुळे आपल्या प्लॅनची वाट लागू शकते? कारण तू जयंत बरोबर सेफ नाहीयेस. घरात, ऑफिसमध्ये सगळीकडे तुझ्यावर नजर ठेवून असतो तो. तुला माहितीये त्याने काय केलंय? त्याने हिडन कॅमेराज प्लेस केलेत. तुला ना 1% सुद्धा प्रायव्हसी ठेवलेली नाही आणि मला हे सहन होत नाही याच्यात. इनफ विश्वा, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? आणि हो, जयंतने घरात कॅमेराज लावले होते, पण आता त्याने ते सगळे कॅमेराज काढून टाकलेत. आता नाहीये घरात कॅमेरा. कम ऑन जानू, ही सगळी ना नाटकं आहेत. तुझा त्याच्यावर विश्वास बसावा म्हणून त्याने सीसीटीव्ही कॅमेराज काढले, पण काय केलं? त्याच ठिकाणी असे हिडन कॅमेराज प्लेस केलेत. अगं कम ऑन, तुलाही माहिती आहे तो किती नाटकी आणि पाताळ यंत्री माणूस आहे. हो, मला चांगलंच माहितीये तो कसा माणूस आहे ते, पण तू का असा वागतोयस विश्वा? विश्वा, हे बघ, हे सगळं बोलायची आता वेळ नाहीये. आणि तू हे जे काही वागलायस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. ते काही नाही, तू सगळ्यात आधी आता मला प्रॉमिस कर, तू पुन्हा असं कधीच वागणार नाही. सर, हे खूप रिस्की आहे विश्वा. जानू, तुला कसं कळत नाहीये? आपल्याला जर जयंतला हरवायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंग प्लॉटिंग करायची. आणि कुठे करायची ती प्लॅनिंग प्लॉटिंग? कारण सगळीकडे तू नजर ठेवून असतो. हो अरे, पण मग आता काय करायचं? आपण कुठे भेटायचं? तेच तर. मला असं वाटतं आत्ता या क्षणी आपल्याला एका व्यक्तीची गरज आहे. यस जानू, एक माणूस जो आपले सिक्रेट सेफ ठेवेल. एक माणूस जो माझा मेसेज तुझ्यापर्यंत सुखरूप पोहोचवेल, ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. जानू, एक माणूस जो आपल्या दोघांमधला दुवा बनेल. एक मिनिट, पण असं नक्की कोण आहे? वाघाचं काय केलंय ना? माकड केलंय, माकड.
हा तर काय नाचतोच आहे त्याला. काय झालंय? अजूनही निलांबरी वहिनीचाच विचार करतेस? सिद्धिराज खरं सांगू, माझ्या मनात ना तो विचारच जात नाही हो. म्हणजे हे बघा, मला माहिती आहे की निलांबरी वहिनींना माझा खूप राग येतो, त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप असूया आहे, पण तरी त्या अशा वागतील असं मला कधीच नव्हतं वाटलं. आणि आज तर रागाच्या भरात त्या सगळ्यांना किती काय काय बोलल्या. ऐक ना प्लीज प्लीज, तू या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू सर. डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? आता तू फक्त तुझा आणि आपल्या बाळाचाच विचार करायचा. अगं मुद्दाम आपला त्रास व्हावा म्हणून त्यांनी हे सगळं केलंय. तू प्लीज प्लीज मनात कुठलेही वाईट विचार नको आणू सर. अहो, आता वाईट विचार करायचा नाही असं ठरवलं की तू येत नाही मनात, असं होईल का? असं नाही. पण ते सगळं जाऊ दे हो. तुमच्याबद्दल त्या जे बोलल्या ना ते त्याचं काय? काही नाही, जाऊ दे. भावना, आता जर तू मला सांगितलं नाहीस तर मी हॉलमध्ये जाऊन झोपतो. हो, नाही नाही नाही, नको नको, असं नको. मी सांगते, निलांबरी वहिनी म्हणाल्या ना की मी तुमचं माकड करून टाकलंय आणि मी तुम्हाला तालावर नाचवते. तुम्हालाही असंच वाटतं? हो भावना, खरं तर हे मला तुला आधीच सांगायचं होतं, पण बरं झालं निलांबरी वहिनींच्या निमित्ताने तुला कळलं. सिद्धिराज, अहो, तुम्ही हसताय काय सिद्धिराज? अहो, मला खरंच तुमच्याशी असं कधीच वागायचं नव्हतं. म्हणजे मला नाही कळलं कधी मी तुमच्याशी असं वागते. मी तुम्हाला माझ्या तालावर नाचवते, मी तुम्हाला कंट्रोल करते असं नाही वाटलं मला काय काय कधी. काय 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 म्हणाल्या होत्या बहिणी की जमू रे आज क्या प्लॅन आहे? धीराज प्लीज, हो मला त्रास होतोय अच्छा खरंच. अच्छा अच्छा, बरं बरं, सॉरी सॉरी सॉरी. पण भावना, अगं खरंच तू कशी असं, तुला खरंच बहिणींचं बोलणं खरं वाटलं अगं? हा, म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटूच शकतं ना की मी तुम्हाला कंट्रोल करतेय, कारण ना तुम्ही माझी सारखी बाजू घेता सिद्धिराज. त्यामुळे लोकांना असं वाटेलच की सिद्धिराज गाडे पाटील लग्न आधी वाघ होता, वाघ, आणि आता बायकोनी त्याचं माकड केलंय. भावना प्लीज, मी पुन्हा एकदा सांगतोय, निलांबरी वहिनींच्या बोलण्याचा विचार नको करूस, बंद करतो विचारात. हा, त्या ज्या कपडे घालून आल्या, हा, त्या आपल्या सगळ्यांना जे काही त्रास दिला त्यांनी, त्यांचा हेतू तोच होता, आपल्या सगळ्यांना त्रास देणं. अगं तू त्यांचा विचार करून स्वतःला त्रास करतेस, याचा अर्थ त्या जिंकल्यात हेच सिद्ध होतं. आणि अशा माणसांकडे लक्ष द्यायचं नसतं. आता हे मी तुला सांगायला पाहिजे ना. निलांबरी वहिनी जे म्हणाल्या ते तुम्हाला नाही पटलंय ना? अगं कसं पटेल? आणि त्या ज्या म्हणाल्या ना की लग्नानंतर माझ्यात बदल झाले, तर हो, लग्नानंतर माझ्यात बदल झालाय, पण तो आधीच व्हायला पाहिजे होता. हो ना, तुला खरं सांगू, जनसेवा या शब्दाचा अर्थ तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला कळलाय. जबाबदार झालोय मी, शिस्त लागली माझ्या आयुष्याला. हो ना, रोज मी तुझ्याकडनं काहीतरी नवीन शिकतो आणि यापुढे रोज शिकत राहणार आहे. कुठे तू निलांबरी वहिनींचं बोलणं मनावर घेतेस? ऐक, इथून पुढे ना तू मला वचन देणार आहेस, इथून पुढे तू वहिनींच्या बोलण्याचा विचार करायचा नाहीस. नाही करणार. मला निलांबरी वहिनींच्या बोलण्याचं खरंच खूप गिल्ट आलं होतं. कसा ग वेडाबाई तू? आ ठेंगुळाला मग परत कर. काय हो,